नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या व्लॉगमध्ये। आज आपण पुण्याहून रायगड किल्ल्याकडे प्रवास करत आहोत। पुण्यापासून रायगडाचे एकूण अंतर आहे सुमारे 134 किलोमीटर आणि लागणारा वेळ अंदाजे 4 तास। या सुंदर प्रवासात आपण सर्वात आधी भेट देणार आहोत राजमाता जिजाऊ समाधीला, पाचाड गावात। आता आपण पोचलो आहोत पाचाड येथे। ही आहे राजमाता जिजाऊ यांची पवित्र समाधी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामागची खरी प्रेरणा आई जिजाऊ, ज्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न पेरलं आणि धैर्य, धर्म आणि स्वाभिमान यांची शिकवण दिली। इथूनच घडला एक महान योद्धा आणि स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। या शांत ठिकाणी उभं राहिल्यावर इतिहास जिवंत झाल्यासारखं वाटतं। आई जिजाऊंना नमन करून आता आपण पुढे निघतो स्वराज्याच्या राजधानीकडे, रायगडाकडे। जय जिजाऊ, जय शिवराय। आता आपण पोहोचलो आहोत रायगड रोपवे येथे आणि रोपवेने गडाकडे जाण्याचा हा क्षण खरंच खूप खास आहे। रोपवेच्या या प्रवासात समोरच हिरकणी बुरुज दिसत आहे। धाडस, मातृत्व आणि त्यागाचं प्रतीक असलेला हा बुरुज पाहताना खरंच अंगावर रोमांच उभे राहतात। हिरकणीच्या शौर्याची साक्ष देणारा हा कडा आजही रायगडाचा अभिमान वाढवतो। पूर्वी हा प्रवास पायऱ्यांनी खूप कष्टांनी करावा लागायचा। आज मात्र रोपवेच्या माध्यमातून तोच ऐतिहासिक मार्ग अनुभवताना इतिहास आणि आधुनिक सोयी यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो। जसा जसा रोपवेवर चढतोय तसा तसा रायगडाचा भव्यपणा अधिकच जाणवतोय। हीच ती पावनभूमी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी उभी केली। हा प्रवास फक्त गडावर जाण्याचा नाही, तर आपल्या इतिहासाशी आणि गौरवशाली परंपरेशी जोडला जाण्याचा आहे। चला मित्रांनो, या रोपवे प्रवासाचा आनंद घेत रायगडाच्या पावनभूमीवर पाऊल ठेवूया। मित्रांनो, अखेर आपण रायगड किल्ल्यावर पोहोचलो आहोत। मराठा स्वराज्याची राजधानी असलेल्या या पावनभूमीवर पाऊल ठेवताना मन अभिमानाने भरून येतं। आता आपल्या या प्रवासाला खरी सुरुवात होत आहे। आपण इथे एक स्थानिक मार्गदर्शक घेतला आहे, जे आपल्याला रायगड किल्ल्याचा इतिहास, प्रत्येक बुरुज, दरवाजा आणि वास्तूंची माहिती सविस्तरपणे सांगणार आहेत। या गडाच्या प्रत्येक दगडात इतिहास दडलेला आहे आणि प्रत्येक पावलागणिक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्याची प्रेरणा जाणवते। चला तर मग मित्रांनो, या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया आणि रायगडाचा खरा इतिहास जवळून अनुभवूया। मित्रांनो, आता आपण आहोत मेणा दरवाजाजवळ। हा दरवाजा त्या काळी केवळ राजघराण्यातील स्त्रियांसाठी आणि त्यांच्या पालख्यांसाठी, मेण्यांसाठी वापरला जायचा। इथून आत गेल्यावर आपल्याला शिवरायांच्या राण्यांचे महाल पाहायला मिळतात। सुरक्षितता आणि गोपनीयतेचा विचार करून केलेली या दरवाजाची रचना खरोखरच कौतुकास्पद आहे। चला तर आता इथल्या स्थानिक गाईडकडून रायगडाचा खरा आणि गौरवशाली इतिहास जाणून घेऊया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। सर, रायगड किल्ल्यावर तुमचं सर्वांचं मी एक सहर्ष स्वागत करतो आणि सर्वप्रथम सर तुम्हाला एक माझी ओळख करून देतो। सर, माझं नाव आहे बाळाराम महाबळे। सर, माझं गाव हिरकणीवाडी। जिथे रोपेत बसून तुम्ही इथे गडावरती आलात सर, खाली गाव लागलं ते हिरकणीवाडी गाव होतं आणि रोपेत बसून गडावरती आलात सर, तो हिरकणीचा कडा असा हा पश्चिमेकडच्या साईडला कडा आहे। जी माता आपल्या बाळासाठी हा कडा धाडस करून उतरून गेली होती, म्हणून या बुरुजाचं नाव दिलंय हिरकणीचा बुरुज। जिथे उभं राहून सर आपण आता माहिती घेतोय सर, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावन भूमीमध्ये आपण उभं। सर, गडाची मागची बाजू आहे, सर या गडाची समोरची बाजू आहे ती पुढे। सर, या गडावरती येण्याचा एकमेव मार्ग तो किल्ल्याच्या समोरच्या बाजूला मार्ग आहे। 2000 पायऱ्या आहेत। 2000 पायऱ्या या गड चढून येण्यासाठी किमान 2 ते 2.5 तास लागतात। मग आताच तुम्ही रोपवे प्रकल्पात बसून 5 मिनिटात इथे गडावरती पोहोचलात। मग सर कल्पना करा, या गडाची हाईट ही समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे।
जिथे तुम्ही गाडी पार केली तिथून या गडाची हाईट 1375 फूट एवढ्या उंचावरती तुम्ही आहात। मग सर एवढ्या उंचावरून आपण रायगडाच्या सभोवताली पाहिलं, रायगडाच्या सभोवताली त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत। मग कोणती सह्याद्रीची पर्वतरांग या गडाला जॉईन नाहीये। जर का जॉईन असती शत्रू या गडावरती सहज कोठूनही चढून आला असता, कारण हा एक स्वतंत्र डोंगर आहे। सर या डोंगराचं पूर्वीचं मूळ नाव काय होतं? रायरीचा डोंगर। जावळी चेतनराव मोऱ्यांच्या ताब्यात होता आणि जावळी चेतनराव मोऱ्यांजवळ राजाने एक युद्ध खेळून राजाने हा रायरीचा डोंगर 15 मे 1656 ला जिंकून आपल्या ताब्यात घेतलाय। मग 1656 ला इथे गडावरती बांधकामं चालू केली की 1670 पर्यंत 14 वर्ष लागले गड बांधायला। 14 वर्षात इथे गडावरती या 350 इमारती, मोठमोठी 11 तलाव आणि छोटी 84 पाण्याची टाकी बांधली। एक प्रश्न आपल्याला निर्माण होतोय की एवढ्या उंचावरती या 350 इमारती बांधण्यासाठी हा लागणारा दगड सर खालून गडावरती आणणं शक्य नव्हतं। म्हणून राजाने काय केलं, इथेच गडावरती तलाव खोदले, आतून त्यांच्या दगड काढल्याने बांधकामासाठी वापरले। सर या बांधकामासाठी पूर्वी गुळ चुनानी शिसा वापरलाय। आज आपण सर गडावरती भिंतीचे अवशेष पाहतोय। सर यांच्यावरती एक लाकडी कवर होतं, सागवानी खांबाचे लाकडी कॉलम, वरती उतरते छपराची कुंभनाळ्यांची मातीची कौलं। 10 मे 1818 ला मेजर हॉल आणि कर्नल ब्रॉथर या 2 ब्रिटिशांनी या गडाला चारी दिशेने वेढा मारून किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला एक डोंगर आहे, पोटल्याचा डोंगर। सर या पोटल्याच्या डोंगरावरून या गडावरती तोफांचा मारा केला। सर त्यावेळेस हा गड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस जळत होता। म्हणजे या गडावरचं लाकडी छप्पर जळून गेल्यामुळे आज आपण गडावरती भिंतीच्या अवशेषने चौथरे पाहणार आहोत। आज तुम्ही रोपीने आलात म्हणून किल्ल्याच्या मागच्या बाजूने आलात। ज्या गेट मधून आतमध्ये आलात सर या गेटचं नाव होतं मेणा दरवाजा। राजघराण्यातील स्त्रिया किंवा राण्या सर यांना सूर्यास्त पाहण्या झालं, तिथल्या त्या गार्डन मध्ये बसणं झालं की त्या मेणात बसून येणं जाणं करायचं, तो मेणा दरवाजा। आणि ज्या महालात उभे राहून आपण माहिती घेतोय सर असे एकाला ग्राउंड 6 दालने 6 महाल आहेत, 6 राण्यांच्या महालांचा भाग। मग सर कल्पना करा की आपल्या राजाने एकूण राण्या किती होत्या? 8। त्यापैकी इथे गडावरती राण्या किती राहायच्या? 6। सर मग उरलेल्या 2 राण्या कोठे? 2 राण्या बाहेर राहायच्या। आपल्या राजांची सर पट्ट राणी होती सईबाई, ही राजगडावरती राहायची। सईबाईंचं राजगडावरतीच निधन झालं संभाजीराजे 2 वर्षाचे असताना। म्हणजे हा रायरीचा डोंगर जिंकून ताब्यात घेण्या अगोदर पहिली राजधानी राजगड, ही दुसरी राजधानी। मग राजांची तिसरी राणी होती पुता राणी, या गडाच्या पायथ्याला पाचडला राहायच्या का? राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब त्यांनी या गडावरचं हवामान हे क्लायमेट सहन होत नव्हतं, कारण त्यांचं वय 74 होतं। म्हणून जिजाऊ मासाहेब गडाच्या पायथ्याला पाचडला राहायच्या आणि त्यांची सेवा करण्यासाठी राजांची तिसरी राणी पुता राणी राहायच्या। बाकी उरलेल्या 6 राण्या इथे गडावरती राहायच्या। सर एक प्रश्न आपल्याला निर्माण होतोय की आपल्या राजाने 8 राण्या का केल्या? राजांच्या सर पट्ट राण्या होत्या 2, सईबाई आणि सोयराबाई। एक एक राणी केली कारण तो गाव आपल्या सोबत व्हावा या दृष्टिकोनातून 8 गावातील 8 राण्या केल्या। सर 8 राण्यांची नाव आहेत, पहिले सईबाई, सोयराबाई, सखवारबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई। हा पूर्ण एक माल एका राणीसाठी होता। याच्यावरती लाकडी कवर होतं, जळून गेलं। एका महालात 2 चौथऱ्यात, हा समोरचा चौथरा हॉल, पाठीमागचा चौथरा त्यांचा बेडरूम, त्याच्या उजव्या हाताला विंडो, डाव्या हाताला त्यांचा बाथरूम आणि हा मधून एक पॅसेज दुसऱ्या राणीच्या महालात जाण्यासाठी। म्हणजे हा एक महाल एका राणीसाठी होता। असे लाईनने 6 राण्यांचे 6 महाल आहेत। सर आपण ज्या गेट मधून किल्ल्यामध्ये एंट्री केली सर या गेटचं नाव होतं मेणा दरवाजा। सर या मेणा दरवाजाच्या बरोबर विरुद्ध सर एक पुढे दरवाजा आहे, त्याचं नाव आहे पालखी दरवाजा। सर मेणा आणि पालखी या दोघांमध्ये फरक आहे। काय फरक आहे? मेणा बंदिस्त असायचा, पालखी ओपन असायची। मेणा स्त्रियांसाठी होता, पालखी पुरुषांसाठी होती। मेणा छोटा असायचा तर पालखी मोठी असायची, हा यातला फरक आहे। मग तो मेणा आणि इकडचा पालखी। छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा शंभू राजांची तिकडनं पायी चालत पालखी आली की पुढे राजवाडा दरबार या ठिकाणी पालखी जायची, म्हणून तो पालखी दरबार। आणि त्यांच्या अतिलय लाईन मध्ये 6 राण्यांचे 6 महाल आहेत। सर या प्रत्येक राणी महालासमोर आपण उभारलेले असे 6 ओटे आहेत। सर यांचं नाव आहे दाशी ओटा। राण्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या ज्या दास दाशी होत्या सर इथे समोर चौथऱ्यावरती राहायच्या।
प्रत्येक राणी महालासमोर एक एक दाशी राहायची. पुण्या चौथऱ्यांना दाशी ओटा असं म्हणलंय, म्हणजे त्यांचे इथे नोकर चाकर राहायचे. या रेलिंगच्या खालच्या साईडला वाडे असतात ना, चौकडी वाडे आहेत, 8 वाडे आहेत. इथे 5 वाडे आहेत, त्या झाडाच्या खालच्या साईडला 3 वाडे आहेत. तर श्री अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे, 8 मिनिस्टर इथे गडावरती राहायचे. 365 राजाने गड किल्ले जिंकले. प्रत्येक किल्ल्यांच्या कागदपत्रांचा व्यवहार या मंत्र्यांजवळ चालला जायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण सर जिथे उभं राहून आता माहिती घेतोय सर, ही एक अतिशय महत्वाची जागा आहे की सर, अतिशय महत्वाची म्हणजे या रायगड किल्ल्यावर येणारा हा प्रत्येक शिवभक्त बघा सर, इथली माती आपल्या कपाळी लावून जातो, अशी अति महत्वाची ही जागा आहे. आपल्या पाठीमागच्या भिंतीपासून समोर आडवी भिंत दिसते ना सर, त्या आडव्या भिंतीपर्यंत हा चारही बाजूने छत्रपती शिवरायांचा हा प्रशस्त त्या काळाचा राहता राजवाडा. हा राहता राजवाडा, हा पॅलेस सर त्या काळात 2 मजली होता. या पहिल्या चौथऱ्यावरती दगडे असतात ना छोटे छोटे, या दगडांवर सर लाकडी खांबाचे कॉलम्स होते. वरती उतरते छपराची कुंभांदळांची मातीची कौलं आणि साईडला त्याच्या पैठणी कापड होतं. आतमध्ये मोठमोठ्या मशाल लावल्या जायच्या. पूर्वी लाईटीची व्यवस्था नव्हती. या मोठमोठ्या मशालांच्या उजेडातील त्या काळातील ती अंधारातील घरं सरी कशी वाटत असेल याची कल्पना करा. मग हा पहिला चौथरा आपल्या राजांचं राहण्याचं ठिकाण मेन घर होतं. राजाने सर 28 वर्ष राज्य राजगड किल्ल्यावरती केलं आणि शेवटचे 10 वर्ष राज्य इथे राहिलं. तर ते आपल्या राजांचं राहण्याचं ठिकाण मेन घर पाहिलं. आणि आता ज्या चौथऱ्यावरती उभं राहून सर आपण माहिती घेतोय सर, हा चौथरा म्हणजे आपल्या राजांचं स्वयंपाकघर की सर, ज्याला आपण किचन रूम म्हणतो. इथे खाली उखळ दिसतं का, या उखळात कांडण करून या महालात इथे स्वयंपाक बनवून राजांच्या महालापर्यंत पोचवलं जायचं. हे आपल्या राजांचं स्वयंपाकघर म्हणजे त्या काळाचा हा मुत्ताखाना. त्याच्या पुढचं चौथरा बघा सर 200 फुटाचा आहे सर. याचं नाव आहे सचिवालय सिक्रेट. सर मराठीत याला आपण सदर म्हणतोय की सर, या सदरेवर आपल्या राजांचा लेखी कारभार चालला जायचा. म्हणजे थोडक्यात हे आपल्या राजांचं ऑफिस होतं. सर ऑफिसच्या पुढे छोट्या चौथरा, त्याचं नाव आहे दिवाणी खास. सर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरचे 2 प्रकार असायचे ना, की दिवाणी आणि दिवाणी खास. तो दिवाणी खास लोकांची या चौथऱ्यावरती एक मीटिंग बसायची, मीटिंग हॉल. दिवाणी म्हणजे पुढचा दरबार आम जनतेसाठी, जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्या ठिकाण आपण तिथे पाहायला जाणार आहोत. परंतु आपण पहिली या साईडची माहिती घेऊ डाव्या हाताची. यांना टेहळणी बुरुज म्हटलंय. इथून खाली पाहिल्यावर गडाची समोरची बाजू असते. एका देशातून गडावरती पायी चालताना इथून टेहळणी किंवा पाहणी केली जायची. समोर टोक दिसतं का, टोकावरती लोक दिसतात, भगवा झेंडा आहे. ते टकमक कडेलोट पॉइंट म्हणजे जे गडावरती चोरी लाबाडी गद्दारी करायचे त्या लोकांना तिथून कडेलोट केलं जायचं, ते टकमक टोक. आणि इथे खाली तलाव आहे गंगासागर. 11 मोठी तलाव आणि छोटी 84 पाण्याची टाकी आहेत. याच तलावांच्या आतून दगडांचा वापर किल्ल्याच्या बांधकामासाठी केलेला आहे. हे गंगासागर तलाव. ज्याच राजांचा राज्याभिषेक झाला ना, गागा भटाने 7 नद्यांचं पाणी आणलं होतं राज्याभिषेक. आता आपण पाहूया आपल्या राजांचा दरबार, जिथे राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला.
की जय भवानी. सर आता आपण आलोय सर्वजण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये, जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. आणि सर जिथे उभं राहून दर्शन घेतोय ते आपल्या राजांचं सिंहासन. सर सिंहासन म्हणजे आपल्या राजांची बसण्याची जागा. सर हे सिंहासन पंचधातूपासून तयार केलंय आणि या सिंहासनावरून आपल्या राजांची मूर्ती बसवलेली दिसेल. सर ही मूर्ती छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत कोल्हापूरमध्ये, की युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ही मूर्ती 6 जून 2009 इथे बसवली. सिंहासनाच्या मूर्तीच्या खाली आडव्या 3 खिडक्या दिसतात ना सर, या 3 खिडक्यांच्या आतमध्ये पाहिल्यावर एक चौकानी दगडाचा चौथरा पाहायला मिळतो. खूप महत्वाचा आहे की त्या चौकानी दगडाच्या चौथऱ्यावर त्या काळातलं राजांचं ते 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो सोन्याचं सिंहासन. तो औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान याचं टोपण नाव होतं इतिगत खान. त्याने घणाचे घाव घालून हे 32 मण सोन्याचं सिंहासन पूर्ण पळून नेलंय. तर हे 1985 ला पंचधातूचं बनवून या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. आणि याच राजांच्या दरबारात आपल्या राजांचा राज्याभिषेक तो म्हणजे 6 जून 1674 ला सकाळी शनिवारी पहाटे 5 वाजता झाला. तर या राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस या दरबारात 32 मण सोन्याचं सिंहासन सजवलेलं होतं. आपल्या आऊसाहेबांना काय म्हटले असतील की आऊसाहेब आम्हास आमचे मावळे आठवतात की ज्यांच्या जीवावरती आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय. आऊसाहेब या हिंदवी स्वराज्याची आणि या सिंहासनाची जी पहिली पायरी चढतोय ना, हा आमचा तानाजी मालुसरे. आधी लगीन तर कोंढाणाचं मगच माझ्या रायबाचं म्हणणार तो आमचा ताना. आऊसाहेब लाख मेले तरी चालतील, या लाखाचा पोशिंदा मरता का म्हणे असे म्हणणारे ते बाजीप्रभू देशपांडे. आणि याच दरबारातून एका गुलफतदाराने कुतुबदाराने एक ललकारा दिली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजांचं सिंहासन हा गेट, याच्या आतमध्ये हा जो काय अंतर आहे 200 फुटापेक्षा जास्त आहे. कल्पना करा की राजांच्या दरबारात माईक स्पीकर सिस्टम नव्हती, कारण त्यास लाईट नव्हती. राजा सिंहासनावरती बसून हळू आवाजात बोलले की ते शेवटची व्यक्तीपर्यंत याच्या काना कोपऱ्यात ऐकायला जायचे. शेवटले व्यक्ती उभा राहून बोलला, फुसफुस केली, साधी आपण टिचकी वाजवली, छोटीशी पेपर या ठिकाणावर काढला तर आपल्या राजांपर्यंत ऐकायला जायची. याला इको सिस्टम स्थापत्य कला किंवा बांधकाम. आता आपण या नगरखान्यातून पुढे जाऊ. पुढे होळीचं माळ बाजारपेठ आपल्या राजांची पुढे मूर्ती आहे, ते ठिकाण आपण पुढे जाऊ. मूर्तीची प्रतिमा पाहतोय, याच मूर्तीची प्रतिमा असते. ही मूर्ती 1974 ला बसवली. ज्यावेळेस गडावरती यशवंतराव चव्हाण आले होते पहिले मुख्यमंत्री, त्यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचं उद्घाटन केलंय. राजांच्या गळ्यात नेहमी फ्रेश रोज हार घातलेला दिसेल. सांगलीचे संभाजी भिडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, त्यांचे दररोज 2 लोक आपल्या स्वतःच्या खर्चाने इथे गडावरती येऊन राजांची पूजा करून जातात. हे वर्षाच्या 12 महिने अजूनही त्यांची प्रथा चालू. वरचे छत्र साताऱ्याचे उदयनराजे भोसले सर याने 2 जून 2012 ला छत्र बसवलाय. आणि पुढचा परिसर आहे सर होळीचं मैदान. आपण सर जसं गावोगावी होळ्या पेटवतोय तसेच इथे रायगडावरती मानाची होळी पेटवली जायची. राजा पेटक्यावर नारळ अर्पण करायचे आणि त्या काळात जो कोणी बहादूर असेल
जो कोणी पेटक्याळूतून हाताने नारळ काढल याला पुरी 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि मानाचा फेटा बक्षीस दिला जायचा. मग या पेटक्याळूतून संभाजी राजे नारळ काढायचे. एवढी त्यांच्याकडे ताकद होती. वाघाच्या जबड्यात हात घालायचे, अशी मोठी सळी दोन्ही हाताने वाकवायचे. म्हणून एक शेर म्हटलाय, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजिले, दात जाते मराठ्यांची, पहा चालून पाने ही आपुल्या इतिहासाची. जगावं कसं छत्रपती शिवाजी राजांकडून शिकावं आणि मरावं कसं तर संभाजी राजांकडून शिकावं. समोर दूरवर पसरलेली इमारत आहे. तरी प्रचंड लांबीची बाजारपेठ. डाव्या हाताला 22, उजव्या हाताला 22, 44 दुकान आहेत. बाजारपेठीची हाईट बघा, घोड्याची हाईट. सर त्या काळातील लोक घोड्यावरती बसून बाजार करायची. बाजारपेठेच्या आतमध्ये 3 कण आगे दुकान, पिछे मध्ये. ही बाजारपेठ सर आपण पार केली की इष्ट आपण मंदिराकडे वळतो. सर गाईड इथून माहिती देईल, फक्त मंदिरात दर्शनासाठी तुम्हाला जायचंय. दर्शन घेतलं की हा तुमचा परतीचा प्रवास राहणार आहे. मग सर पुढे दिसते ते जगदीश्वराचं मंदिर आहे. जगदीश्वर म्हणजे सर या जगाचा ईश्वर. राजशंकराचे भक्त होते. नेहमी सकाळ संध्याकाळ त्या मंदिरात दर्शनासाठी जायचे. शेजारी छोटा गेट आहे. छोट्या गेटच्या दुसऱ्या पायरीवरती नाव लिहिलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर, ज्याने गडाचे 14 वर्ष बांधकामं केली. राजा हिरोजीनं म्हणले की या गडाबद्दल बक्षीस काय मागून घ्या. हिरोजी इंदोरकर राजाने म्हणले, राजा या बक्षिसाच्या अपेक्षेने या गडावरती आम्ही बांधकामं केलेली नाही आहेत. राजा आम्ही स्वराज्यासाठी केलेत. राजा तुमचा उजवा पोल ज्या पायरीवरती स्पर्श येऊन त्या पायरीवरती फक्त आम्हाला एक नावाची परवानगी द्या. मागण्यासारखं हिरोजीना भरपूर होतं पण पुरलं नसतं. आज नावाची पाटी मागितली. ही नावाची पाटी आज किती अमर झाली याची कल्पना करा. ज्याने ताजमहाल बांधला त्याची बोटं कलम केली गेली. ज्याने हा गड बांधला त्यांना राजाने नावाची परवानगी दिली. पाठीमागे व्हाईट घुमट आहे की आपल्या राजांची समाधी. राजांच्या देहकार्याला अग्नी जगदीश्वराच्या साक्षीदाराने झाले. राजांच्या समाधीच्या पाठीमागे वाघ्या पुत्राचं स्मारक आहे. ऐकून वाचून माहित आहे की त्या वाघ्यावरती वादन असल्यामुळे त्या वाघ्याची माहिती सांगता येत नाही. की कला जाती मथुराई में मस्जिद वस्ती, अगर न होते शिवराय तो सबकी सुन्नत होती. जिजाऊ माता तुम्ही जर का जन्माला नसते आल्या, या अंगणात नसते दिसली तुळस, आणि छत्रपती शिवरायांना जर का जन्माला नसते घातले, या मंदिरांची उंच उंच नसते दिसली. या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार पार झाला पाहत एक दिवा पाहिजे या देशाला, या रायगडाला, या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. अंधाराला घाबरत नाही कारण त्याला आभाळाची साथ आहे. मोडेन पण वाकणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे, ही मर्द मराठ्याची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.